आहेत आणि चांगला झेल पकडलाय. विश्वासने फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का. 0 वरती फलंदाज झालाय बाद. सागर बॅक टू द पवेलियन. अपील करतायत आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 आहे. 1 बाद 1 ही धावसंख्या आहे. अवांतर धावेने श्री गणेश होतोय. नालिंबे आणि मठ्ठे कुंदे या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. बघा 11 खेळाडू अपील करतायत, परंतु तटस्थ पंच आहेत. कोणताही दबाव नाहीये पंचांवरती. आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 1 आहे. 1 बाद 1 ही धावसंख्या पाहायला मिळते आणि एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि याही सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय राज शेलार. अवघी 1 धाव खर्च केली आहे. शफल झाले होते आणि यस, फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. आतिश बांधने बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 2 बाद 1. न्यू बॅट्समन द बाहुबली राकेश. चला आपण सामना देखील सुरू करूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हनुमान नालिंबी या टीमची 2 बाद 1. न्यू बॅट्समन राकेश आहेत. राकेश आणि सचिनला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. गोलंदाज प्रथमेश आहेत या दुसऱ्या षटकामध्ये.
गोलंदाज प्रथमेश आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. क्या बात आहे, प्रथमेशने देखील सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिला चेंडू आपण पाहिला, प्रचंड वेग या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त एकच धाव. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. स्वर्गीय श्रावणी स्मृती चषकाचं आयोजन राजे छत्रपती अणकरपाडा आयोजित ही स्पर्धा. आजचा हा तिसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना सुरू आहे. ऑन साइडला इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार. यस, मॅच बॉल येतोय पंच. बघा आमचे व्हॉलेंटियर देखील खूप चांगले आहेत. 3-3 4-4 व्हॉलेंटियर आहेत. त्यांच्याकडे सायकल आहे. लगेच कुठेही चेंडू जाऊ द्या, ते सायकलने तिथे जातात आणि चेंडू आणून देतात. धावसंख्या 6ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 7 धावा धावफलकावरती आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केलेत, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 2-7. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये अणकरपाडा या टीम समोर फाईट करेल. बघा मॅच बॉल येतोय पंच. ज्या अणकरपाडा टीमने आजच्या या दिवसामध्ये सलग 2 सामने जिंकलेत. क्या बात आहे, लॉफ्टी डीट गॅप मधून चेंडू चाललाय काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 11. सचिन ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. काऊ कॉर्नर, सीमारेषे लगत. चांगले क्षेत्ररक्षण, धावची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. द बाहुबली राकेश बॅक टू द पवेलियन. गोल्डन षटकार मारून सामना जिंकून दिला होता. पहिला सामना नालिंबी या टीमला राकेश दादा यांनी. ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज आहे, नक्कीच बॉडी बिल्डर आहेत. अनेक विक्रम त्यांच्या नावावरती आहेत, परंतु थोडेसे नाराज आहेत. यस, धावायची गरजच नव्हती असं म्हणणं आहे त्यांचं, कारण की पियुष येत आहेत, कारण की त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. राकेश दादाने षटकार लगावला होता पहिल्या मॅचमध्ये. फुलटॉस चेंडू आहे, स्वीप करतायत. चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 13. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 4 षटकांचा हा सामना आहे.
गोलंदाज विवेक आहेत. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर ने केली चूक. फिल्डर होते डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. निलेश आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येईल चौकार. धावसंख्या आहे 17. 17 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती संधी आली होती झेलबादची आणि क्षेत्ररक्षक आहे तर डीप मध्ये राज शेलार फार वेगाने येत आहेत आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. आणि पंचांचा इशारा तर नो +4. पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान नालिंबिया टीमला. नशिबाने साथ दिली आहे. किस्मत भी बहादुर का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे. लक फॅक्टर ऑन झालंय जय हनुमान नालिंबिया टीमचं. ओव्हर द विकेटने फ्रीट आहे. फुलटॉस आणि फ्रीटचा पुरेपूर फायदा घेतलाय. सीमा रेषेच्या बाहेर स्टँड मध्ये पाठवलाय हा चेंडू. 6 धावांसाठी षटकार. भूषण मगर होते. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता त्यांचा. नक्कीच झेल पकडला असता तर काहीतरी विचार केला असता आयोजकांनी. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आणि क्या बात आहे अप्रतिम हा झेल पकडलाय. अजितने फलंदाज झालाय बाद उर्फ पिंट्या. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या आहे 30 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक. बॅटची कडा फलंदाज झाले बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. नंदकिशोर न्यू बॅट्समन.
चला पंच, सामना स्पीडअप करायचा आहे, अंधार होत चाललाय. ऐतिहासिक हे ग्राउंड आहे, इथे अंधार कधी होतो पंच. आणि क्लीन बोल्ड. काय घडले या चेंडूवरती? सोडून दिलं होतं चेंडूला आणि थेट मधली एसटी वाकवली आहे. फलंदाज झालाय बाद. पियुष बॅक टू द पवेलियन. नाही, खरंच चिंतामण ठाणगे नशीबवान आहेत, कारण की ते जेव्हा पंचांच्या कामगिरीसाठी गेले तेव्हा सावली आली. यस, 3-3 कॅप आहेत त्यांच्या डोक्यावरती. सूर्य देखील घाबरला असेल त्यांना, पंचांना. आणि उद्या ते पहिल्या मॅच पासून पंच असतील, कारण की सावली येते ते असल्यावरती. आणि उद्या बकासूर येणार आहे, आमचे योगराज महाराज बुटेरे. बक्या डॉन. यस, बक्या डॉन या नावाने ते सुपरिचित आहेत. आणि प्रवीण विषय यांचे अत्यंत जीवलग मित्र. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. अपील करतात, परंतु अपीलला फेटाळली आहे. बॅटची कडा आणि फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल ड्रॉप केला जातोय. त्याच्यावरती मिळते एकच धाव. फिल्डर होते सूरज. धावसंख्या एकने पुढे जाईल, आपण पाहू शकाल. 31 धावा धावफलकावरती. प्रणय गोलंदाजी खूप चांगली करतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. अंतिम षटक सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. मठ्ठे कुंदे आणि जय हनुमान नालिंबी या दोन टीम मध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी, विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. नंदू बॅक टू द पवेलियन. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि थोडेसे धडपडले गोलंदाज आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू फेकलेत प्रणयने. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करतोय. एक सफलता देखील प्राप्त केली आहे. एक फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालाय. त्यामुळे या षटकामध्ये एकूण 2 विकेट गमावलेत. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33 आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं टार्गेट सेट केलंय जय हनुमान नालिंबी या टीमने. मठ्ठे कुंदे या टीम समोर 24 चेंडू, बनवायच्या धावा 34. यस, पंच देखील येत आहेत. आणि आता मात्र सावली आपण पाहतोय. जेव्हापासून चिंतामण दादा ठाणगे गेले अंपायरिंगसाठी, तेव्हा सावली आली.
34 धाव बनवायचे आहेत आणि ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक विश्वास केने यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चला बॅट्समन जा प्लीज, फलंदाज जा. चला मार्चला सुरुवात होते आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या 34. 33 धावा धावफलकावरती जोडल्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना जय हनुमान नाळिंबी या संघानं आणि आता मात्र मठी आई कुंदे संघाला जिंकण्यासाठी 34 धावेंची आवश्यकता असेल आणि विनंती असेल पुढील मॅचसाठी अनखरपाडा संघ देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम मॅच 3 षटकांची असेल, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. मॅचला सुरुवात होते आणि सलामीशी जोडी मधाच्या आतमध्ये निलेश आणि त्याच्या सोबतीनं विकीला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऋषी. पहिला चेंडू हाताळण्यासाठी लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली कामगिरी करावी लागेल. ओ खमालीचा स्ट्रोक, इम्प्रोवाइज स्ट्रोक. पहिला चेंडूवरती हा दणदणीत खणखणीत चौकार. आज मॅचेस देखील लवकर संपतील असं वाटतंय, कारण की ज्या पद्धतीची कामगिरी राहिली आयोजकांचे देखील कौतुक करावं लागेल. वेळेवरती मॅचेस त्याने देखील कंप्लीट केल्यात आजच्या एकंदरीत दिवसामध्ये. चौकार येतोय पहिला चेंडूवरती आणि येथे मात्र चांगलं बाटल आपल्याला पाहायला मिळेल. चौकारानं इथे मात्र सुरुवात होते या मॅचची, या सामन्याची. जिंकण्यासाठी बनवायच्या 34 आणि अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल. सुरुवात दमदार राहिल्या. ओ आणखी एक धमाका, बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार, धमाकेदार स्ट्रोक, चौकार. कमालीची फटकेबाजी सुरू आहे. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आक्रमण चढवलं जात आहे गोलंदाजावरती. गोलंदाज ऋषीला आपण पाहतोय 34 धावा बनवत असताना इथे मात्र सलामीच्या गोलंदाजावरती अक्षरशः बरसतोय निलेशला आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आलं. धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. ओ दांडी गोल, यू मिस डेफिनेटली
विकेटची प्राप्ती करून देतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आले होते, चौकारांचं प्रत्युत्तर या विकेट्सने मला मध्ये पाहायला मिळालं. फलंदाज बाद निलेश, बॅक टू द पवेलियन. आठ धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चांगला खेळ इथून मात्र सुरू आहे. ओ नवीन बॅटर मताच्या आतमध्ये देवा गेलेत आणि देवासाठी हा चेंडू होते डॉट. बॅक टू बॅक 2 चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर हा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. 34 जरूर बनवायच्यात, परंतु इथे मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाज ऋषीच्या माध्यमातून. आजचा दिवस देखील आपण पाहिला. अक्षरशः सर्व संघांनी चांगले प्रयत्न केले या मॅच मध्ये. हा फटका अलॉंग दी कारफाईट चेंडूला केलून काढले. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज असतील. एकच धाव मिळेल आणि एकाच धाव्यावरती समाधान मानावा लागेल. 9 धावा धाव फलकावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता निलेशने, परंतु त्याची विकेट देखील घेतली आणि आता मात्र शांत आणि संत सुरुवात मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. 15 मिनिटांचा अवधी असेल आपल्याला सुरुवातीच्या 3 षटकांसाठी. या गोष्टीची नोंद घ्या, कारण की फार वेळ आपण देखील करतायत. वळवा बॅटने ऑनसाइडला वळवायचा होता. लेग स्टिक सोडले. पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती अंकित होईल. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट, अर्थातच 10 धावा. इथे मात्र अपील देखील झाली होती, परंतु पंच तटस्थ असतील. अंतिम चेंडूला डॉट आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. आमचे रविदादांचं देखील आगमन झालंय. थोडी रेस्ट त्यांनी घेतली, कारण की आज बॅक टू बॅक 2 सामने जिंकले होते आणि आज एक मॅच जिंकायचे. त्या अनुषंगाने थोडंसं शांत त्यांनी देखील डोकं ठेवलंय, परंतु सचिनने स्वतःचं डोकं गरम केलं. अशा रगरगत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका, सलग 2 मॅचेस त्यांनी पंचांची कामगिरी केली, त्याचं देखील कौतुक. दहा धाबा धावफलकावरती आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशालला आपण पाहतोय. जिंकण्याचं समीकरण 34 धावांचा. अजूनही 18 चेंडूमध्ये 24 धावा बनवायच्यात. 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल होतोय सज्ज. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. इथे मात्र इम्प्रोवाइज केलाय, परंतु फटका फसलाय. मिस्टामिक स्ट्रोक डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक गुड जजमेंट कैलाशच्या माध्यमातून काही ना त्या
कैलासचा चांगला झेल पाहायला मिळाला. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विश्वासला आपल्याला पाहायला मिळेल. विश्वास आता मात्र नक्कीच विश्वासपूर्ण कामगिरी करेल का हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 10 आहेत आणि विशालने पहिला चेंडूवरती विकेट्स घेतले. हो, आणखी एक मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने चेंडूकडे पाहत होते असं वाटलं नव्हतं की झेल घेतील. हो, निशाणा थोडासा चुकला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. थोडस जपून केला मित्रांनो सचिन. गोलंदाज तयार. पुनशा विशालला आपण पाहतोय. स्ट्राईक अँड लायचा बॅटर देखील असेल सज्ज. विश्वास बॅक ऑफ दी हँड आणि त्याच्यावरती हा प्रहार केला. परंतु क्या बात आहे, ऋषीच्या माध्यमातून हा चांगला झेल टिपला. आणखी एक विकेटची प्राप्ती. फलंदाज विश्वास होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. आणखी एक विकेटची प्राप्ती. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. परंतु गोलंदाज विशालचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याने मधाच्या आतमध्ये केली आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होते. या षटकामध्ये 2 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि अजूनही या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये कुमार आता मात्र होतोय दाखल 5व्या क्रमांकावरती. कुमारला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. स्ट्राईक अँड लायचा बॅटर सज्ज आहे. फुलटॉस चेंडू होता आणि इथे मात्र फक्त दिशा दाखवायची होती. परंतु वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज आणि तत्पूर्वी इथे एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा अजूनही बनवायच्यात. 14 मध्ये 21 बनवायच्यात. हे 2 चेंडू निर्णायक असतील. सुरुवात दमदार राहिली होती. बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. 8 धावा 2 चेंडू मध्ये आल्या होत्या. तदनंतर मात्र धावा जोडता आल्या नाहीयेत. 5 धावा फक्त जोडल्या तदनंतर बॅटर्सने. आणि आता मात्र सामना थोडासा टर्न होतोय नाळिंबी संघाच्या दिशेनं. 14 मध्ये बनवायच्यात 21 आणि वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा. डावकुऱ्या आताचा फलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. हवा देखील त्याच दिशेने वाहते. जर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला तर सीमारेषेच्या पार होईल यात मात्र शंका नाही. परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज विशालला देखील. 14 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 21 धावा अजूनही बनवायच्यात. चौदा चेंडू जिंकण्यासाठी 21 ची आवश्यकता. फुलटॉस चेंडू होता. इथे सरळ बाटने खेळलाय फटका. 1 धाव कंप्लीट. हो कैलास काय इसा कडर. जिथे 1 धाव होती तिथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या. सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केलं आणि या 2 धावा धावफलकावरती. परंतु स्ट्राईक पुन्हा एकदा इथे मात्र नक्कीच जाते ते म्हणजेच बॅटर अपील झाली होती आणि इथे क्षेत्ररक्षक अर्थातच सचिन होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. सेलिब्रेशन करण्याच्या नादामध्ये हा चेंडू हातातून सोडला. आमचे अंपायर देखील असतात.
प्रवीणजी विशेषच्या चेहऱ्यावरती स्माइल आपण पाहू शकता. आणि उद्या त्यांच्या सोबतीला आणखी एक त्यांचे मित्र देखील येतील जिवलग. आणि उद्या डान्स देखील होईल कारण की सचिन मगर आणि त्याचबरोबर आमचे रविदादा धुमाळ यांची देखील अपेक्षा की पंचांचा डान्स इथे गरजेचा केला जाईल. जिंकण्यासाठी 12 मध्ये 19 धावा बनवायच्यात आणि इथे मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक आणि चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय धमाकेदार षटकार. गोलंदाजी ट्रॅक वरती कैलास आला आणि कैलास वरती हा पलटवार केला षटकाराला. इसा माडी दिनात ती षटकाराला कमबॅक करावा लागेल. 11 मध्ये 13 अजूनही बनवायच्या आहेत. हो स्वीशिट करायचा होता आणि इथे पंचांचा वाईटचा सरा. क्या बात आहे. वाईट दिला जातोय प्रवीण विषय सरांच्या माध्यमातून वेगळ्या शैलीने. जर डोक्यावरती उभे राहून जर वाईट दिला तर कृष्णा केणी सरांकडून 500 रुपये दिले जातील लगेचच. आणि योगराज बुटेर यांच्याकडून 200 रुपये. हो आडव्या बॅटने ऑन साइडला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. एकेका धावेसाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कैलाशला आपण पाहतोय. दहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि डावकुरे आताचा फलंदाज आता मात्र शायकेनला विकीला आपण पाहतोय बाहुबली. हो आडव्या बॅटने ऑनसाइडला वळवायचा होता. धावबाची संधी आणि इथे मात्र हो कैलासला देखील संधी होती. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती. ती म्हणजे तब्बल 24 धावा. 9 मध्ये 10 अजूनही बनवायच्यात. नऊ चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 10. हो क्या बात आहे. इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सज्जत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी चुकीची आणि 2 धावा कंप्लीट.
ट्वेल्थमानच्या नक्कीच भूमिका महत्वाची आहे. मयूर नाळिंबी संघाचे मयूर ॲज अ 12th मान तर थोडेसे नाराज आहेत. डोक्याला हात देखील त्यांनी लावला. जशा 2 धावा आल्या 8 मध्ये 8 बनवायच्या. अजूनही जिंकण्याचं समीकरण आपण पाहतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 8 धाबेंची आवश्यकता. ओ स्विच इट, क्या बात है, इम्प्रोवाइज स्ट्रोक आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. धमाकेदार चौकार आणि या चौकारानं सामन्यावरती वर्चस्व निर्माण केले आहे मठी आई कुंदे या संघानं. आणि आता मात्र 7 चेंडू आणि 7 मध्ये 4 धावेंची आवश्यकता. 7 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता. विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना मठियाई कुंदे संघ आपण पाहतो या चौकारानं. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न होता आणि कैलासने हा चेंडू डॉट फेकला. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 मध्ये 4 बनवायच्यात. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण की नाळिंबी संघ देखील इथे संघर्ष करील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल जर या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपल्या संघाचं आपल्या गावाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर इथे मात्र हा सामना जिंकणं गरजेचं आहे. जो संघ जिंकेल तो संघ इथून मात्र फाईट करेल आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच राजे छत्रपती अनकरपाडा या संघासमवेत. चला आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण की आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे. त्या अनुषंगाने गावागावामध्ये पाड्यापाड्यामध्ये आज सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. आणि मराठी पाडा भिवंडीमध्ये देखील आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं भव्य दिव्य मंदिर आपण पाहतोय. आज त्यांचा नक्कीच उद्घाटन सोहळा देखील पार पाडला. आणि सर्व आमच्या शिवभक्तांना विनंती असेल की आपण देखील अवश्य भेट द्या. चांगली संकल्पना त्या ठिकाणी मात्र आपण पाहिली तर सर्व मराठी पाडाच्या गाववाल्यांची तब्बल 10 ते 15 घर आहेत त्या गावामध्ये. आणि तिथून मात्र त्यांनी ही सुरुवात केली. मॅचच्या दिशेने जाऊयात. आडव्या पाटण्या ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला. ओहो क्या क्या चल रहा है भाई. चेंडू हातात बसत नाहीयेत. हे मोबाईलचे परिणाम आहेत. जास्त शॉटिंग केली की अशा घटना घडत असतात. काही हरकत नाही, परंतु 2 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 2 धावा अजूनही बनवायच्यात. अजूनही चेंडू तिथेच होता. ओ मिस्टामिंग आणि इथे मात्र विकेटची प्राप्ती. सामन्यामध्ये ट्विस्ट आणि इथे फलंदाज होतोय बाद. माघारी परतावा लागेल फलंदाज विकीला. हवेचा झोक आपण पाहू शकता. अशी हवा आपण नक्कीच कोकण किनारपट्टीवरती नेहमीच पाहतोय. जर तुम्ही गोव्याला गेलात किंवा कोकणामध्ये गेलात तर अशी हवा आपण नेहमीच पाहतोय. चार चेंडू जिंकण्यासाठी 2 धाबींची आवश्यकता. सामना अजूनही बाळण स्थितीमध्ये. जर इथून मात्र पलटवार झाला तर सामन्याचं चित्र वेगळं होईल. स्ट्राईक एंडला आज बॅटर अजितला आपण पाहतोय. हवा देखील आता मात्र शांत झाली आहे आणि सामना देखील मधाच्या आतमध्ये शांत होत असताना 4 मध्ये 2 बनवायच्यात. ओहो क्या बात आहे. इथे मात्र थोडीशी हाईट कमी पडली आणि तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. स्कोर इज लेवल 33 आणि 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. आणि राज मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. पुढील मास साठी सज्ज राहा.
अनखरपाडा संघाचे सर्व खेळाडू आता मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सचिन मगर यांनी देखील आता ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स घेतले, एनर्जी ड्रिंक्स, कारण की बॅटला बॉल लागत नव्हता. आता चेन कुली की मेन कुली ती बॅट आता मात्र त्याला घ्यावी लागेल आणि चांगली धमाकेदार फटकेबाजी करावी लागेल. परंतु आज रवी दादांनी कमालीची फटकेबाजी केली, चौकारांनी डील केलेत. आज सर्व चेंडूवरती फक्त चौकार आणि चौकारच मारलेत आणि नक्कीच याच खेळीची आता मात्र आवश्यकता असेल अंतिम मॅच मध्ये. शुभेच्छा असतील, पाहूया कसा खेळ साकारला जाईल. 3 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आणि आता मात्र स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर राजवरती असेल जबाबदारी. ओ स्विंग या नमेस, पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय कुठल्या एंडला. यस, स्ट्राईक एंडला इथे मात्र चेक केलं जाईल. प्रथमतः चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. बॅटर सेफ आहे, नॉन स्ट्राईक एंडला आउट आहे का? यस, नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज होईल बाद. अजूनही इथे मात्र थांबावं लागेल, 2 मध्ये 1 बनवायचे आहेत. दोन चेंडू एका धावेची आवश्यकता. यस, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर नक्कीच इथे मात्र फलंदाज बाद आहे. दोन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. प्रथमेश कोर मधाच्या आतमध्ये नवीन बॅटर सज्ज होतोय आणि आता मात्र सूर्य देवता देखील शांत झाले, कारण की त्यांना देखील माहित आहे पुढील मॅच अनकर पाडायच्या. सचिन मगर इन ऍक्शन मध्ये असतील, थोडासा ऊन कमी करणं गरजेचं. त्या अनुषंगाने हवा देखील इथे मात्र तितक्याच जोराने वाहते. दोन चेंडू एका धावेची आवश्यकता. सामना अजूनही बालन्स स्थितीमध्ये आहे. कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर कुमारला आपण पाहतोय, कुमार वरती जबाबदारी असेल आणि अगदी क्लोज काउंटर आपल्याला पाहतो. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय, परंतु 2 मध्ये 1 धाव येईल का हे देखील पाहावं लागेल. चला मॅच ऑन करा. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता. दोन चेंडू एक धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो, सेन्सिबल क्रिकेट पाहिलं. डायरेक्ट हिटची संधी. ओहो, डायरेक्ट हिट जर लागला असता तर धोक्याची घंटा वाजली असती, परंतु कैलास होते निशाणा चुकला रे. चला इथे मात्र सामना जिंकलाय कुंदे संघानं आणि इथे अंतिम मॅच साठी आपण पाहणार आहोत कुंदे विपक्ष अनकरपाडा आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट